सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. माझं नाव अभिनीश मोकाशी आणि आपण आज काहीतरी वेगळं करणार गाईज. तर आज आहे शुक्रवार आणि आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज. तर आपण इथे चिकन चॉप करून घेतो एकदम बारीक पीसेसमध्ये, एकदम असं खिंबा टाईप रेडी. सो इथे खिमा तर झाला आहे, एकदम बारीक क्रश करून घेतलं. कधीतरी स्वतःवर पण एक्सपेरिमेंट काय ते एक्सपेरिमेंट आहे आपला. ठीक आहे, जगलो तर बघू. ठीक आहे गाईस, तर आपण आता घेतलं लसणाच्या पाकळ्या सोडून. तर आपण लसणाच्या पाकळ्या आणि आलं याचं मिक्सचर करून पेस्ट बनवणार आहोत आणि आपण याच्यात पाणी नाही टाकणार आहोत. खूप वाईट गोष्ट आहे, पाणी नाही टाकत आहोत. ठीक आहे, चला. तो आपण आता कांदा कट करून आणि त्याबरोबर कोबी आणि कांदा तर ही आलं लसणाची पेस्ट पण रेडी झाली. आता आपण कट करतोय ते म्हणजे कोबी. तर गाईज आता आपण बनवून घेतो आपलं डो मोमोजसाठी लागणार. त्यासाठी मैदा, त्यासाठी रेशो म्हणजे 80% मैदा आणि 20% त्याचं थोडंसं गव्हाचं. त्याच्यात आपण थोडं तेल टाकूयात. थोडं पाणी आणि मळून घेऊयात चांगलं. मला काय एवढं नीट मळता येत नाही, ट्राय करतोय, बघू आता कसं होतंय त्याच्यावर. तर आता डो तयार आहे, त्याच्यावर आपण तेल लावून 10 मिनिटं ठेवून देऊयात. त्याच्याने मस्त मैदा खुलतो आणि मोमोज सॉफ्ट होतात. चला आता पुढची तयारी करून घेऊ. तोपर्यंत लेट्स गो. आपलं डो आणि आपली स्टफिंग आता मॅरिनेट करायला ठेवली आहे. तर तिथपर्यंत चटणी बनवून घेऊ आपण. लेट्स गो. तर आता चटणी बनवून घेऊया आपण. तर आता आपण चटणी बनवून घेऊयात. ती मोमोजची चटणी तर मला काही येत नाही, पण चायनीज स्टाईल चटणी बनवत त्यासोबत पण मस्त लागते. तर चटणीसाठी आता आपण 1-1.5 पळी तेल घेतलेलं आहे. त्यात मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, चांगली शिजवून घ्यायची पेस्ट. चांगली चाटून पुसून घ्यायची आपली आलं लसूण पेस्ट. वेस्ट नाही करायचं अन्न. तर शिजलेली येतात आपण पाणी टाकून घेऊया. झणका येतो. आता उकळ आलेलं आहे. आता आपण त्यात सॉसेस टाकून घेऊयात. 1 चमचा रेड चिली सॉस, 1-1.5 चमचा सोया सॉस, 1 उकळे येऊ द्यात. आता चवीनुसार मीठ, आता मस्त उकळ आलेलं आहे आपल्या चटणीला. त्यात थोडं फूड कलर ऑप्शनल आहे. तर चटणीला थिकनेस येण्यासाठी आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याची प्युरी केलेली आहे ती त्यात टाकूयात. त्याने चटणी एकदम थिक होते. बघू शकता आपण.
गाईज आपली चटणी तयार आहे. बघू शकता आपण टेक्स्चर आणि थिकनेस चटणीचा एकदम परफेक्ट. ओके गाईज, तर आता आपला डो तयार आहे. आता आपण लाटून घेऊयात. डो पुरेल का नाही माहिती नाही, लागलं तर आपण नवीन बनवू दुसरं. मस्त तयार झाले. तर आता आपण 10-12 जेवढ्या झाल्या तेवढ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यात स्टफिंग भरूयात आणि शेप देऊयात चांगला. आपलं स्टफिंग फिलअप करूयात. आता मला तर येत नाही ते मोमो स्टाईल. आपण जसं येतं तसंच करून घेऊयात, साधं सोय सिंपल. हा झाला एक. असे आपल्याला अजून काय माहिती किती बनवायला लागणार आहेत. आता स्टीमर्समधले प्लेट आहेत, ते आपण ऑइलिंग करू आणि त्यात आपण मोमोज सेट करून घेऊ. आणि ते तोपर्यंत स्टीमर आपलं गरम होईल, मग आपले मोमोज स्टीम करायला ठेवून देऊ. लेट्स गो. गाईज आता आपण आपलं स्टीमर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. गरम होतं तिथपर्यंत आपण आपले मोमोज सेट करून घेऊयात. पाणी चांगलं उकळलेलं आहे, ते स्टीमर गरम झाले. आपण आता जे रेडी केलेलं आहे ते स्टफ सगळं आपण अरेंज करणार आहोत. गाईज आता कम्प्लिटली स्टीम झालेले आहेत आपले मोमोज. बघू शकता काय मस्त टेक्स्चर आलं आहे. तर गाईज आपले मोमोज रेडी झालेत. आपण त्यावर टॉपिंग्स टाकतोय चीजची. एक आपण ठीक अशी लेअर टाकणार आहोत चीजची, ज्यामुळे आपल्याला क्रीमी टेक्स्चर भेटणार आहे. आतली लेअर बघा, खरं खूप टेस्टी लागतं आहे. चला टेस्ट करून बघूया. पहिले आपण घेणार आहोत रेड चिली. सो गाईज गुड इव्हनिंग. आता आहे ओके. हा तर आता आपण चाललोय कुठे रे, गायमुखला जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं आहे की भाई त्यांनी पब्लिकसाठी चांगलं गार्डन उघडलं आहे, ते आपण बघायला जाणार. माझ्यासोबत आहे भाई विकास. गाईज तर आपण मार्को घेऊन चाललोय. सिग्नल लागला. ॲक्च्युली रूल्स फॉलो केले पाहिजेत, कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. काय बोलतो टायमिंग काय?
काहीच तर या आधी इथे फक्त खाडी होती आणि त्याच्यासमोर डायरेक्ट रस्ता होता, पण आता इथे एक चांगला असं प्लॅटफॉर्म बनवलं आहे, गार्डन टाईप तिकडे बनवलं आहे लहान मुलांसाठी, आणि इकडे चालायला जागा बनवली. चला तर आपण बघू. पण आपल्या बाईकला तर नीट पार्क केलेली आहे. नाव लेट्स गो. परफेक्ट आम्ही सनसेटच्या टाईमला आलो आहे. काय माहोल झाला आहे भेंडी. तर गाईज इव्हनिंगसाठी बेस्ट प्लेस आहे, बेस्ट प्लेस. काय भाई बनवलं आहे, काय गार्डन बनवलं आहे, काय वॉकिंग स्पेस रनिंग स्पेस बनवली आहे. गाईज तर हा रोड संपला. ऑलमोस्ट आम्ही दोन किलोमीटर आलो असेल ना आपण. 2 किलोमीटर चाललो आहे आणि आता परत राऊंड मारून आम्ही रिटर्न जाणार आहेत. लेट्स गो. तर हा जो प्रोजेक्ट आहे तो नागला बंदर फॉरेस्टच्या अंडर येतो. काय ग्रीनरी आहे, वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं लावलेली आहेत. येईल किती प्रकारचे फुलं त्या बघ. व्हाईट हिबिस्कस, सदाफुली. गाईस तरी ते गार्डन पण बनवले लहान मुलांच्या खेळण्यासाठी. हे मला प्लेस तर आवडले, भारी बनवले. तर बेकार असं पावसाचं वातावरण झालं. मला तरी वाटतं आता जाईपर्यंत आमची पाचली पडणार आहे. कसली पैसे. आता बाईक पार्क केली आहे ना आपण, आता जातो परत घरी. लेट्स गो. सो गाईज आपण आलो आता स्टेशनला. आपला मित्र येतो वेदांत, त्याच्या आपण बॅग्स द्यायला आलो. कसल्या मोठ्या बॅग्स. मी म्हणतो का मोठ्या एवढ्या बॅग्स घ्यायच्या. किती मंद मुलगा असेल भाई, याला मी किती वेळा सांगितलं. हा इथे पोलीस चौकी आहे, याच्या समोर मी उभा आहे. नाही भाई, कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय काय माहिती. नौपाडा पोलीस स्टेशनला पोहोचला असेल. जा आता नीट जा बाबा. DCS मध्ये तुझा इंटर्नशिप लागले तर स्टायपेंड वगैरे भारी लागले तुला. चांगला हो, मोठा हो, चालतंय. चल. तर आपल्याला एका मित्राचा CB बनवायचा, तर त्याची सुरुवात करतो आपण. थोडाच वेळ आहे. लेट्स गो. सो गाईस शैलादाच्याच पार्टी आणि सगळे पुरं भेटलेत. आपण चाललो आता बाहेर जेवायला. ओके गाईज आपण आलो आता CBT हॉटेलला. ते तरी सोड रे, फुकटचं भेटतं म्हणून काही. भाई कसं वाटलं तुला, राईड कशी होती तुझी. ड्रायव्हर कसा आहे आपला. वाटलेली किती वाटलेली. मोहन या तू का ना चालवत. आणि इंडिया इंग्लंडची तर टेस्ट चालू भाई. काय खेळतात प्लेअर. एक्सपेक्टेशनपेक्षा हा पटीनं चांगले खेळलं. एवढेच भाई, नंबर्स काहीच नाहीत. तर आपण स्टार्टरला मागलो क्रिस्पी. तर आपला मेन कोर्स आलाय 1000 राईस. खुशी डेब्र्या नको थांब.